झी मराठीवरील कृष्णाईच्या लेकी या मालिकेमधून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या मालिका विश्वात दमदार कमबॅक करतात। मालिकेत कृष्णाईच्या 3 लेकी ट्विंकल यादव, एकता लब्दे आणि नारायणी वर्णे या साकारतात। या मालिकेत सहकुटुंब सहपरिवार फेम साक्षी गांधीची सुद्धा वर्णी लागलीय। साक्षी मालिकेत चक्क निवेदिता सराफ यांच्या सवतीची भूमिका करते। साक्षीच्या भूमिकेचं नाव इंदुराणी असं असून इंदुराणीचा जबरदस्त स्वॅग पाहायला मिळणार आहे। कृष्णाईला 3 मुली होतात, त्यामुळे तिचा नवरा दुसरं लग्न करतो आणि इंदू पहिल्याच फटक्यात जनार्दनला वंशाचा दिवा देते आणि त्यामुळेच जनार्दनच्या आयुष्यात तिचं वर्चस्व आहे। जनार्दन ही भूमिका अभिनेते संजय कुलकर्णी साकारतात। इंदुराणी या पात्राबद्दल साक्षीने राजश्री मराठी सोबत खास बातचीत केली। ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांची सवत साकारतानाची भावना तिने व्यक्त केली आहे। ती म्हणाली, निवेदिता सराफ यांच्यासोबत दुसऱ्यांदा काम करण्याची संधी मिळते। पहिल्यांदा अगोबाई सासूबाई या मालिकेत कॅमिओ केला होता, ज्यात फक्त 8 दिवसच काम केलं होतं, पण त्यांनी माझं नाव लक्षात ठेवलं आणि मला ओळखलं सुद्धा। हा रोल मी स्वीकारला त्याबद्दल त्यांनी माझं कौतुक सुद्धा केलं। सीनमध्ये त्यांचा राग करावा लागतोय, हे कठीण जातंय, पण त्या मला समजून घेतायत आणि त्याच मला सीनसाठी गाईड सुद्धा करतायत। त्यांची सवत आणि त्याहून विलन साकारणं हे खूप चॅलेंजिंग आहे, असं साक्षीने यावेळी सांगितलं। साक्षी अलीकडेच कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेत झळकली होती, तर या मालिकेत अप्पी आमची कलेक्टर फेम अभिनेता रोहित परशुरामची सुद्धा वर्णी लागली आहे। या मालिकेबद्दल व्यक्त होताना रोहित म्हणाला, निवेदिता सराफ ताईंच्या प्रोजेक्टमध्ये आपण फक्त हातात भाला घेऊन जरी उभे असलो तरीही मला सार्थक झाल्यासारखं वाटलं असतं। इथे तर मी मुख्य नायकाची भूमिका करतोय, त्यामुळे मी खूपच भावनिक झालोय। त्यांच्यासोबत सेटवर वावरताना मला माझा संपूर्ण प्रवास आठवतो आणि खरंच मेहनतीला देव फळ देतो यावर पुन्हा एकदा विश्वास बसतो। स्मिता सरवदे, संजय कुलकर्णी आणि इतर कलाकार अतिशय अनुभवी, उत्तम अभिनेते आणि तितकेच सहकार्य करणारे आहेत। ज्या दिवशी मला समजलं की निवेदिता सराफ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतात, त्या दिवशी मी अक्षरशः मारुतीरायाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली की मला ही मालिका मिळू दे। त्यांचा अनुभव, त्यांच्या अभिनयातील सहजपणा, गोडवा आणि त्यांचं मनमोहक हास्य यांनी गेली 40 वर्ष महाराष्ट्राला भुरळ घातली आहे। अशा दिग्गज अभिनेत्रींसोबत काम करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। त्यांच्यासोबतचा प्रत्येक सीन माझ्यासाठी एक शिकण्याचा अनुभव असणार आहे, असं रोहितने यावेळी सांगितलं। तर या मालिकेसाठी प्रेक्षकही उत्सुक झाल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला या मालिकेचं कास्टिंग आणि या मालिकेचा प्रोमो कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा। मराठी मालिका विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।